वेटिंग फॉर गोदो नाटकाचा प्रयोग नाशिकला कालिदास कला मंदिरात झाला. आम्ही सारे प्रयोगानंतर बाहेर चहाच्या टपरीवर गेलो. प्रायोगिक नाटक तोट्यात हे ठरलेलंच असतं, म्हणजे त्यात नवीन आणि विशेष असं काही नाही. आणि हे गृहीत धरून त्या दिवशीचा तोटा भरून आणि सारे व्यवहार पूर्ण करून आम्ही आनंदात आमचं दुःख सेलिब्रेट करत होतो. प्रेक्षक येत नाहीत आणि ते का येत नाहीत हा आदिम प्रश्न चर्चेत येऊन गेला आणि त्यावर आपला थोरपणा काही वर्षांनी मग या समाजाला कळेल वगैरे आशावादही प्रकट झाला. आता हा आपला भ्रम आहे हे त्या वयात आणि उत्साहात कळत नसतं. मग टिंगलटवाळी चेष्टा मस्करी सुरू झाली. प्रयोग अगदी उत्तम झाला, पण प्रेक्षक नाहीत यानं माझं मन किंचित खट्टू झालं होतं. गोदोप्रमाणे उद्याचा दिवस चांगला असेल आणि प्रेक्षकही भरभरून येतील ही वेडी आणि आवश्यक आशा सोबत होतीच. आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन निघणार तेवढ्यात कालिदासमधला एक सेवक मला हाक मारत आला. त्याच्या हातात एक पाकिट होतं, ते त्याने मला दिलं. त्या पाकिटावर पेठे हायस्कूलला मदत इतकंच लिहिलेलं होतं. ते त्यानं मला दिलं आणि बहुतेक कोणीतरी परीक्षण लिहून शिव्या घातल्या असणार हे गृहीत धरून मी ते पाकिट फोडलं. मुलांची उत्सुकता ताणली गेली. नाशिकमध्ये अशी नाटकं केल्यानं काही थोर लोक गमतीनं आमच्या गटाला पेठे हायस्कूल म्हणत. आता पेठे हायस्कूल म्हणजे न कळणारी नाटकं असा अर्थ. अर्थातच आम्ही हे सारं हसून साजरं करायचो. लोकही प्रेमानं मजा करतातच. पाकिट फोडलं आणि पाकिटातनं 100 रुपयांच्या 30 नोटा बाहेर निघाल्या. 3000 रुपये. आता कोणी दिले, का दिले माहिती नाही, पण दिले. आम्ही सारे एकदम असे चकणे झालो. अरे 3000 म्हणजे पद्मश्री मिळाल्याप्रमाणे झालं होतं. कोणी दिले कोणालाच अंदाज बांधता येईना. त्या प्रयोगाचा तोटा भरून निघाला होता. आम्ही आलेले प्रेक्षक आठवून बघितले तर त्यात तसं कोणी दिसेना. कालिदासच्या सेवकाला विचारलं तर त्यालाही माहिती नव्हतं. आम्ही जरा डोकी खाजवली पण काहीच उलगडा होईना. काही दिवसांनी मी हा प्रसंग नसिरुद्दीन शहांना सांगितला तर ते हसले. म्हणाले, याचा अर्थ गोदो आहे आणि तो येणार आहे. नाटक करत राहा हा त्यांचा संदेश आहे.